बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, संग्रामपूर आणि नांदुरा तालुक्यामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। आपण बघू शकतो की या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी महावितरणचं मोठं नुकसान झालंय। मोठमोठे जे मेन लाईनचे जे खांब आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत। मोठमोठी झाडं जी आहेत ती रस्त्यावरती, शेतातील झाडं जी आहेत या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं या शेगाव ते संग्रामपूर जळगाव जामोद हा जो रस्ता आहे हा संपूर्णपणे जवळपास 4 तासासाठी या ठिकाणी बंद झाला होता। तात्काळ प्रशासनाने या रस्त्यावरील जी झाडं आहेत ती झाडं या ठिकाणी हटवलेली आहेत आणि त्यामुळे रस्ता जो आहे तो सुरळीत करण्यात आलेला आहे। मात्र महावितरण कंपनीचे या ठिकाणी जे खांब पडल्यामुळे मोठं नुकसान झाले। जवळपास या रस्त्यावरील अनेक खांब जे आहेत ते कालच्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे काल या भागातली रात्रीपासून लाईट सुद्धा गेलेली आहे। अद्यापही या लाईट या भागातली आली नाही। त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। ग्रामीण भागामध्ये लाईट नसल्यामुळे अद्यापही अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे। मात्र महावितरण कंपनीचं नुकसान जे आहे ते फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, अनेक झाडांचं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर कालच नव्हे तर मागच्या 8 ते 10 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस होतोय। अनेक झाडांचं, घरांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आणि काल सुद्धा या शेगाव तालुका असेल, संग्रामपूर तालुका असेल, या 2-3 तालुक्यामध्ये विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महावितरणसह झाडांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन दिलीप देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, शेगाव, बुलढाणा।